आणि 15 दिवसात अमरावती महापालिकेच्या अधिकारी या सगळ्याची म्हणजे 35,140 आणि 5,600 हे प्रत्येक प्रमाणपत्र त्यासाठी काय सुधारणा केली चेक करतात. त्या पद्धतीने त्याच्यावर की प्रशासनाचा फेलियर आहे की याच्या मागे षडयंत्र. त्याची चौकशी करण्यासाठी मुंबई शहरात 85,000 किलोमीटर जॉईंट कमिशनर महाराष्ट्रात वर्ष 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदेशीररित्या जे 3 लाख जन्म प्रमाणपत्र दिले गेले होते ते रद्द केले. आता एक नवीन घोटाळा समोर आला आहे. नावात सुधारणा, स्पेलिंग मिस्टेक असं म्हणून महाराष्ट्रात अनेक महापालिकेतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे. या घोटाळा मुंबई महापालिकेत सगळ्यात पहिलं लक्षात आला. मुंबई महापालिकेने असे 87,364 सुधारता नावाने जन्म प्रमाणपत्र दिले. त्यासाठी मुख्यमंत्रीजीने SIT बनवली. आतापर्यंत त्यातना 21,000 बेनामी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात बाहेर आले आहे. चौकशी सुरू आहे. गेल्या 10 दिवसात मी महाराष्ट्राला 14 महापालिकेत गेलो. सगळ्या ठिकाणी आता कुठे SIT कुठे इंटरनल टीम बसवण्यात येत आहे. अमरावतीमध्ये जे केंद्र सरकारचं नवीन पोर्टल आहे त्यात अमरावती महापालिकेने वर्ष 2025 मध्ये 35,140 जन्म प्रमाणपत्र आणि वर्ष 2026 मध्ये 5,693 म्हणजे दोन्ही मिळून 40,000हून अधिक जन्म प्रमाणपत्राच्या नोंदी घेतल्या. त्यात किमान 25,000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या सुधारणा करून वेगळं जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आज चर्चा मीटिंग झाली. जे महाराष्ट्राचे रजिस्ट्रार आहेत, जन्म निबंधक, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, DHO. आणि 15 दिवसात अमरावती महापालिकेचे अधिकारी या सगळ्याची हे जे 35,140 आणि 5,693 हे प्रत्येक दिलेले जन्म प्रमाणपत्र त्यासाठी काय सुधारणा केली हे चेक करणार आणि त्या पद्धतीने त्याच्यावर निर्णय घेणार. महाराष्ट्र सरकारला आम्ही एक अनुरोध केला आहे. मी आलो होतो त्यावेळी बुलेट प्रूफ घातलं नव्हतं आणि काही गोष्टी जे असतात जे सिक्युरिटी संबंधित असतात ते आम्हाला पहिला सल्ला दिला जातो कि आपको इसके ऊपर कोई भी चर्चा करने का अधिकार नहीं. सरकार आहे तरी सुद्धा अशा प्रकारचे प्रकार होत आहे. त्यामुळे प्रशासन कुठे अपयशी ठरतं का? मी एकच रिक्वेस्ट करतो, एक एक करून विचारते, देतो उत्तर, देतो पण एक एक करून विचारतात की अरे भाऊ का देणे गेलं होतं. मी तीच रिक्वेस्ट करतोय रे दादा. ही गोष्ट खरी आहे की प्रशासनाचा फेलियर आहे की याच्या मागे षडयंत्र आहे. त्याची चौकशी करण्यासाठीच मुंबई शहरात जे 87,000 दिले गेले त्यासाठी जॉईंट कमिशनर पोलीसच्या अध्यक्षतेखाली SIT बसवण्यात आली आहे. त्या SITचा जो पहिलं ऑब्झर्वेशन निरीक्षण असं आलं की सुमारे 25,000 सर्टिफिकेट त्यातले असे दिले गेले की त्याच्या संबंधात महापालिकेच्या खालच्या अधिकाऱ्यांकडे काही कागदपत्रच नाही आहे.
तर आपल्याला तुम्ही जे सांगतायत ते निश्चितपणे हे षडयंत्र आहे की काय, आणि हे घडलंय त्यात जे अधिकारी आणि कर्मचारी, मी मुंबईची तपास जरा गेल्या काही महिन्यात सुरू आहे, तर आतापर्यंत 3 जरा काय म्हणतो आपण आरोग्य अधिकारी आणि 3 कर्मचारींना निलंबित करण्यात आले. गुन्हा